नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश. शिरतोडे गावराम पोल्ट्री फार्म आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी. तर आज आपण पाहू शकता आपल्या पक्ष्यांना आहे 13वा दिवस. तर आज आपल्याला ग्रोविप्लेक्स हे मेडिसिन द्यायचं आहे. हे पाहू शकता आपण. ग्रोविप्लेक्स हे 10 मिली 100 पक्ष्यांसाठी चालवायचं आहे. तर हे औषध 3 दिवस चालवायचं आहे आणि खाद्य आपण आजपासून स्टार्टर चालू केलेलं आहे. हे पाहू शकता, स्टार्टर आजपासून चालू केलेलं आहे. स्टार्टर आणि फिनिशर साईजला थोडंसं फरक आहे. स्टार्टर थोडंसं मोठं येतं. तर आणि पाण्यामध्ये आपण इनोक्लीन हे टॅबलेट वापरायला सुरुवात केलेली आहे. आता ह्या डब्यामध्ये 100 टॅबलेट येतात. आपण पाहू शकता ते टॅबलेट कसे असतात, दाखवतो मी तुम्हाला. हे अशा प्रकारे टॅबलेट असतात. तर हे टॅबलेट 1000 लिटरला एक वापरायची असते. तर आपण आजपासून हे टॅबलेट वापरण्यास सुरुवात केलेली आहे. आत्तापर्यंत आपण सुक्रोना WS हे वॉटर सॅनिटायझर वापरत होतो. मित्रांनो पाहू शकता, आता संध्याकाळ झालेली आहे. आज आहे आपल्या पक्ष्यांना 13वा दिवस. तर आपल्याला संध्याकाळी प्लेन पाणी ठेवायचं आहे. आणि फिल्टर पाहू शकता, अशा प्रकारे आपण आता मोठे फिल्टर जोडलेले आहेत आणि लहान फिल्टर काढलेले आहेत. कारण आपल्याला दुसऱ्या शेडला पक्षी आलेला आहे, तिकडं हे लहान फिल्टर शिफ्ट करायचे. त्याच्यामुळे आपण हे मोठे फिल्टर भरण्यासाठी चालू केलेलं आहे. आता उद्या पण आपण हे चिक्स गार्ड आहे, ड्रिंकर आहेत, मिनी ड्रिंकर. तर ते आपण थोडेफार काढून घेणार आहोत आणि हे जे ऑटोमॅटिकचे ड्रिंकर दिसतात ते जोडणार आहोत उद्या. आणि खाद्य आपण स्टार्टर चालू केलेलं आहे. आता आपला पाहू शकता प्री स्टार्टर संपलेला आहे. तर आपण स्टार्टर चालू केलेलं आहे खाद्य. तर खाद्य प्री स्टार्टर 5 बॅग वापरलेले आहे आपण आणि आता बाकी स्टार्टर चालू केलेलं आहे. तर आपल्याला उद्या दिवस फक्त ग्रोविप्लेक्स द्यायचं आहे आणि नंतर ग्रोविप्लेक्स बंद करून 1 दिवस पाण्यासाठी प्लेन पाण्याचा गॅप द्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला दुसरे मेडिसिन यूज करायचं आहे. पण शक्यतो मेडिसिन आपण यूज नाही करणार, कारण आपला गंभोरा डोस म्हणजे वॅक्सिन राहिलेला आहे, तो आपण देणार आहे. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.